झालं का रडू? हाय हॅलो नमस्कार प्रेम रामायू. नमस्कार मंडळी. आज आम्ही कुठं आलो जेवायला? शिवराज ढाबा कामोट्या नवी मुंबई. झालं रडू? रडवायचं परत म्हणायचं झालं रडून. मुलांची आघात नाही ग, सगळे मुलासारखेच असतात. मी नाही जाता. चला आज आम्ही जेवायला आलो कामोट्याला. खूप दिवसातून जेवायला जावं म्हणतो दोघंच. हा दोघं नाही आले जेवायला नाही का आपण लग्नानंतर. हो नाही गेलो ना आपण शिवराज ढाबामध्ये तिथं. तेव्हा नाही ब्लॉग तेव्हा आज म्हटलं जावं जेवायला सोबत. मी माईक घरीच विसरले. अरे ट्रायपॉड आणला आणि माईक विसरले. चला आपण जाऊ जेवायला. कसं आहे बघू. वॉशरूमला जायचं. हो तुला सोडतो ना. बघा आपली महाराष्ट्राची परंपरा. इथं हॉटेलच्या बाहेर तुळशीची झाड आहे. खूप भारी आहे इथे. नंतर आत गेला काय बरं वेटिंगला थांबलो आम्ही 2 मिनिट. हां बाहेर बसलं वेटिंगला 5 मिनटं. पुलाव मिळतो काय तर मला पुलाव खायचा. पुलाव भेटतं ना. पुलाव लग्नानंतर मला कधीपासून पुलाव खायचा पण मला पुलाव खायची वेळच नाही. ते भेटतं सगळं भेटतं. पुलाव भेटतो. नाही चांगलं असेल. बघ ना ती आपली महाराष्ट्राची परंपरा तुळस. आजपर्यंत कुठेच बघितलं नाही की कोणत्या हॉटेलच्या बाहेर असं तुळशीचं झाड. खुद्द आपल्या मराठी पोराचं हॉटेल आहे. खूप भारी वाटतात. मराठी पोरांनी पण बिझनेस म्हणून करला पाहिजे. ओके नाही. सगळं वेटिंगला नंबर लावतात आपले. सगळं बाहेर करते. सगळ्यांना जेवणाची काय पडलेली आहे. हे बघा मयूर कसे कसले. कसं वाटतं तुला? भूक लागली. काय खायचं तुला? काय इकडं फेमस काय तेच आहे ना फेमस म्हैसूर डाळ. म्हैसूर 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 हां म्हैसूर म्हैसूर फेमस आहे. मसूर मसूर म्हैसूर मसूर 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 मसूरचं काय म्हैसूर म्हैसूर नाही मसूर ना म्हैसूर हां मसूरला काय म्हणतात मसूर. फायनली आम्हाला जागा भेटली. इथं बोलतो फायनली इथं बसायचं म्हणतो. फायनली आम्हाला जागा आपले व्हिडिओ काढता येणार नाही. आम्ही आता ऑर्डर दिली. काय दिली आपण ऑर्डर सांगा. अख्खा मसूर 2 तांदळाची. अजून एवढा काय विचार करते. काय दिलेलं आहे. किती विचार करते आपण. दोनच गावाचा असेल का? हो जातो ना आवाज. माहीत नाही. एवढं सामान होतं ना बॅगेत लक्षातच नाही. तुम्ही काय काय ऑर्डर केलं? अख्खा मसूर आणि रोटी काय म्हणतात तांदळाची भाकरी. अजून तांदळाची भाकरी फिश सोबत भारी लागते. फिश करी सोबत आपण जाऊन खायला. खूप आवडतात फिश. तू आज का नाराज आहे? जमलीस का?
स्पीकर ठेवत असाल तर मग जरा आवाज वगैरे आवाज करायलाच लागतो. सॉरी ना, आता तुम्ही मारता का आम्हाला? त्या दिवशी चपाती खूप खराब होती, आज खूप चांगली आहे. शिवराज होता ना तिकडचं बेलापूर, चपाती खूप खराब होती, आजची नुसती चांगली. का मोठा एरिया. मी अजून एक भाजी ॲड केली, बैंगन मसाला. तुम्हाला दाखवतो बैंगन मसाला कसा आहे. बैंगन मसाला बघा, बैंगन मसाला आहे की कसा लागतंय. मी पण खाऊन बघतो, मस्त आहे, मस्त आहे. टेस्ट आहे. मग घे ना. मग आम्ही जेवतो पोट बघून, तुमच्याशी गप्पा मारतो. भूक लावली. मसाला चास कसा लागतोय? मसाला पिऊन बघतो थांब. मला ह्यांचा खूप आवडतो मसाला छास. लय भारी. खतरनाक. खूप भारी. असं कराडी. तर मला वाटतं गाव कुठून आणलं त्याच्यास. गाव कुठून आणले का वाटतं. गावाकडनं नाही इथेच बनवलं असं. गावाकडनं आणलं असतं पण खराब होईल. बघ ना किती भारी लागतं. भारी लागतं. मागच्या वेळेस मी असंच म्हणजे तुमच्यातला टेस्ट केला होता तेव्हा मला एवढं आवडलं म्हणून मी आता घेतला. हा हे काय नवीन. नागरिक पुसाव म्हणले करले भारी. आता बघा सगळं जेवण संपलंय. लिंबू किती खाल्ले. 1 2 3 4 5 6. पैसा वसूल करायचा बाय. पैसा वसूल. त्याचा पैसा वसूल झाला का नाही? ते जाऊ, त्याचा पैसा इथं लिंबामध्ये पैसा वसूल केला. हो. कसा चहास. लय भारी. लय भारी. पैसा वसूल केला बघा आम्ही. बघा काय भरपूर झालं जेवण. काय झालं? एक आता लय मोठा स्कॅम. आमच्यावर स्कॅम नाही झाला, त्यांच्यावर स्कॅम झाला. आम्ही अख्खा मसूर मागवलेला, बैंगन मसाला मागितलेला, 2 चास मागितले, 1 पाणी बॉटल, 2 चपाती आणि 1 रोटी. त्या बिलामध्ये त्यांनी बैंगन मसाला ॲडच नाही केला. तरीच मी म्हणते 410 210 रुपये वाचले. लय मोठा स्कॅम. आपली गाडी कुठं? 210 रुपये वाचले काय. चला निघूया ना तर पकडतील त्या. आम्ही आता आईस्क्रीम खातोय. दोघांच एक आईस्क्रीम घेतली. दोघात एक. जास्त तुलाच आवडते, मला पण आता आवडायला लागले. मॅग्नम ट्रफलवाली माझी फेवरेट आईस्क्रीम. अरे सॉरी त्यांच्याशी बोलत होते. मस्त असं पडू दे. छान आलो मस्त. 400 ग्राम आहे. कोणत्या बाबतीत? माझ्या बाबतीत, सगळ्या बाबतीत. चला बाय बाय. सो थँक्यू गाईज फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ. आमच्या इन्स्टा पेज विच इज prem.ramayu आणि यूट्यूब चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब नक्की करा. इन्स्टावरती पण नक्की फॉलो करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अ व्हिडिओ. चला मंडळी, आम्ही जातो आता घरी. खूप उशीर झालाय. घरचे तो वाट बघत बसतील. चला बाय बाय. बाय. गुड नाईट.